नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यस एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा जो पेपर आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न माझं समजतं आहे मित्रांनो। तुम्हाला मी जे प्रश्न देतोय ना ते सर्व तुम्हाला त्याची तयारी करायची आणि जर तुम्ही सर्व प्रश्नांची तयारी केली ना तर तुम्ही मित्रांनो परीक्षेमध्ये 40 पैकी 40 मार्क्स मिळवू शकता। चला तर आपण आता थोडंसं टाइमपास न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला मी दाखवतो आपला पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण धड्यातील म्हणजे त्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया। चला तर मित्रांनो, आपला जो केपलरचा नियम आहे ना मित्रांनो, 3 नियम, पहिला दुसरा तिसरा अत्यंत महत्त्वाचा आहे। परीक्षेमध्ये येऊन पण गेल्याच्या अगोदर ह्या वर्षी पण विचारण्याचे भरपूर चान्सेस आहेत। हे तुम्हाला केल्याशिवाय एक्झामला जायचं नाही असं माझं म्हणणं आहे। न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा। त्यानंतर आता आपण खाली जाऊया। खाली आपल्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो मित्रांनो वस्तुमान व वजन हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे। दोन्हीमध्ये फरक विचारला जातो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा। त्यानंतर तुम्हाला आता आपण डायरेक्टली स्वाध्यायामध्ये जाऊया। स्वाध्यायामध्ये जे आपला हा तक्ता दिला ना हा खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे 3 प्रश्न आहेत ना, वजन वस्तुमानचा, पुन्हा मुक्त पतन, गुरुत्व त्वरण व मुक्तिवेग, अभिकेंद्री बल म्हणजे काय किंवा केपलरचे 3 नियम, हे तिन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला करायचेच आहेत। त्यानंतर पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण लिहा, 3 नंबरचा प्रश्न करायचा आहे। हे 4 आणि 5 चुकून झालेला आहे तुम्ही। आणि त्यानंतर 5व्या मध्ये उदाहरण सोडवामध्ये तुम्ही आ आणि ई हे 2 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। हे मित्रांनो आपल्या गुरुत्वाकर्षण प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न आहेत। दुसरा प्रकरण आपलं मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, त्यातील आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूया। त्यामध्ये हा जो तक्ता दिसत आहे ना तुम्हाला, हा खूप महत्त्वाचा तक्ता आहे, हा करायचा तुम्हाला। त्यानंतर न्यूटनचा अष्टकांचा नियम, हा नियम खूप महत्त्वाचा आहे, हा नियम तुम्ही एकदा वाचून जावा, खूप महत्त्वाचा नियम आहे। त्यानंतर आता जाऊया आपल्या पुढे आपल्याला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपले जे स्वाध्यायामध्येच आपले प्रश्न आहेत। स्वाध्यायामधील प्रश्न तुम्हाला मी दाखवतो। स्वाध्यायामध्ये हा जो तक्ता आहे, हा जो एक टेबल आहे तो खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर इकडे तिसरा, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 2 असे आहेत, यावरून खाली प्रश्न विचारले। ह्या 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची असेल, 4 प्रश्नांची, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे स्वाध्यायामधील। त्यानंतर थोडक्यात टिपाल्यामधील हे 2 प्रश्न, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आणि आधुनिक आवर्ती सारणीची रचना, खूप महत्त्वाचे 2 प्रश्न। त्यानंतर शास्त्रीय कारणे लिहा, त्यामध्ये 3 प्रश्न आहेत ना, पहिले 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर आता जाऊया आपल्या प्रकरण 3 कडे, रासायनिक अभिक्रिया व समीकरण या प्रकरणाकडे। त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आपला जो हा तक्ता आहे ना खूप महत्त्वाचा आहे, निरीक्षण तक्ता खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे तो एकदा पाहून जा, म्हणजे त्यातून तुम्हाला भरपूर नॉलेज भेटून जाईल असं माझं म्हणणं आहे। त्यानंतर खाली आपण जाऊया, खाली आपण पाहूया आता कोणता महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला मी दाखवतो डायरेक्टली। त्यानंतर आपला स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 3 आहे ना, त्यामध्ये संज्ञा उदाहरणांसहित प्रश्न करा। मित्रांनो हे 4 खूप महत्त्वाचे आहेत। आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरामध्ये पहिला प्रश्न तो पण खूप महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर शास्त्रीय कार्यालयामधील हा पहिले 2 प्रश्न आणि त्यानंतर हा शेवटचा प्रश्न। आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणाचा मांडा। हे मित्र जे चित्र आहे ना हे आलेले एकदा ह्याच्या अगोदर बोर्ड परीक्षेमध्ये आणि आता पण येऊ शकतं असं मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्कीच याची पण तयारी करायची आहे। आणि लक्षात घ्या, तुम्हाला संतुलित करायला किंवा तुम्हाला एक अभिक्रियावरती मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मित्रांनो हे तुम्हाला परफेक्ट करायचे। ते वरच्या सर्व जे अभिक्रिया आहेत, हे सर्व जे 3 प्रश्न आहेत ना ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर पुढील तक्ता जुळवा, हा पण मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तक्ता पाहून जावा। आणि त्यानंतर आपला 4था प्रकरण विद्युत धारेचे परिणाम, त्यातील आपण पाहूया। त्यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला मी सांगून देतो। आता खाली आपण आल्यानंतर हा जो ही वाली पण जो आहे उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, खूप महत्त्वाचा नियम आहे हा सुद्धा। त्यानंतर आता खाली जाऊया, हे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, हा पण खूप महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर विद्युत चलित्र इलेक्ट्रिक मोटर, हे पण मित्रांनो विचारलं जातं, म्हणजे कशा प्रकारे त्याचं वर्किंग आहे, कशा प्रकारे ते कार्य करतं हे तुम्हाला विचारलं जातं। आणि त्यानंतर अजून खाली आल्यानंतर आपल्याला इथं फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम, हा नियम पण खूप महत्त्वाचा आहे। आणि फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, म्हणजे 3 नियम जर खूप महत्त्वाचे आहेत आणि हा फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम पण खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे 4 नियम खूप महत्त्वाचे आहेत प्रकरणात। आणि त्यानंतर प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा, म्हणजे हे त्यावरती फरक विचारला जातो, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर विद्युत जनित्र इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर, म्हणजे विद्युत जनित्र पण खूप महत्त्वाचं आहे, त्याचं वर्किंग म्हणजे त्याचं कशा प्रकारे कार्य करतं ते पण तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर रचना व कार्यसंघामध्ये हे जे आहे ना विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र तुम्हाला मी सांगितलं आता, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर फरक लिहा, तुम्हाला मी सांगितलं प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र खूप महत्त्वाचं आहे सुद्धा। त्यानंतर शास्त्रीय कार्यालयामधील पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर इकडे 12 उदाहरणे मित्रांनो तुम्हाला आ ई ई हे 3 जे आहेत ना, हे 2 जे आहेत ना आ आणि ई हे खूप महत्त्वाचे आहेत। आणि त्यानंतर इकडे 10वा नंबरचा आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा, तुम्हाला दोन्ही आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत। आणि त्यानंतर खाली पण आकृत्यांना ओळखून त्याचे उपयोग स्पष्ट करा, हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपलं प्रकरण नंबर 5 उष्णता तेल आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूया। ह्यात जो मित्रांनो हा जो ग्राफ आहे, म्हणजे हा जो तक्ता आहे आपण म्हणतो त्याला ग्राफच म्हटलं जातं, तो आलेख म्हणतो त्याला मित्रांनो खूप महत्त्वाचा आलेख आहे हा सुद्धा, ह्याची तुम्हाला तयारी करायची आहे। त्यानंतर नक्की आता त्यानंतर आपल्या हा जो प्रश्न आहे पुनर्हिमायन म्हणजे रिज्युलेशन, खूप महत्त्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न। त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे पाण्याचे असंगत आचरण, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर हा जो तक्ता आहे, हा जो आलेख आहे पाण्याचे तापमान आणि आकारमान यांचा आलेख, हा पण खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर होपचे उपकरण, हे जे मित्रांनो उपकरणाची जी मला आकृती विचारली जाऊ शकते, म्हणजे तुम्हाला जागा
भरण्यासाठी किंवा काय, आणि होपचं उपकरण कशा प्रकारे कार्य करतं ते पण विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर खाली जाऊयात आपल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे अजून. त्यानंतर डायरेक्टली स्वाध्यायामध्ये आपला जो खालील तापमान काल आलेख स्पष्ट करा हा विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यानंतर स्पष्टीकरण यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. त्यातील पहिले दोन प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 खाली उत्तराचे वाचन करावं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. हा उत्तर दिलेला आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत खूप महत्त्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न. त्यानंतर प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन, त्यामध्ये पहिलं प्रकाशाचे अपवर्तनचे व्याख्या विचारली जाऊ शकते. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे अपवर्तनाचे नियम, हे नियम पण खूप महत्त्वाचे आहेत. लॉज ऑफ रिफ्लेक्शन खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हा जो तक्ता आहे ना हा पण खूप महत्त्वाचा तक्ता आहे, तुम्हाला वाचून एकदा पाहून जायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन, हे तिन्ही एकदा जे आकृती आहेत ते पाहून घ्या आणि त्याच्या खाली जे वाक्य येते ना जे म्हणजे स्पष्टीकरण आहे ते समजून घ्या. त्यानंतर आता जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला इंद्रधनुष्य निर्मिती, हा जी आकृती आहे ना ही महत्त्वाची आहे. त्यानंतर स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 2 मधील जो हा प्रश्न आहे ना आ वाला हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मधील अ आणि आ हे दोन्ही जे उदाहरण आहेत ते सोडवायसाठी विचारले जाऊ शकतात, म्हणजे सोडवलेले उदाहरण आहेत आणि परीक्षेमध्ये पण विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला याची तयारी करायची. त्यानंतर 7वं प्रकरण भिंगे व त्यांचे उपयोग, त्यातील आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूया. त्यामध्ये आता जाऊया. त्यामध्ये जर बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, हे जे तिन्ही आहेत ना हे तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्या खाली स्पष्टीकरण, त्याचे जे 3 नियम आहेत ना ते 3 नियम पण खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर जाऊया आपण पुढे. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा, हा जो तक्ता आहे ना हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. या तक्त्यावरती 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता पुढे जाऊया. त्यानंतर अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा, त्यानंतर तुम्हाला हे 2 आहेत त्यामध्ये, हा पण तक्ता खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर हा जो उदाहरण आहे सोडवलेलं उदाहरणामध्ये हे पहिलं जे उदाहरण आहे ते खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यानंतर जाऊयात आपल्या मानवी डोळ्याची जी आकृती आहे म्हणजे रचना आहे त्यावरती आकृती विचारली जाऊ शकते, जागा भरण्यासाठी किंवा अशा प्रकारे विचारली जाऊ शकते, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या पुढे आता लक्षात पुढे काय आहे आपले अंतर्गोल भिंगांचे उपयोग म्हणजे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस, खूप महत्त्वाचा आहे प्रश्न. आणि बहिर्गोल भिंगांचे उपयोग, हे दोन्हीचे मित्रांनो जे उपयोग आहेत ना तुम्हाला परफेक्ट करायचे म्हणजे लक्षात ठेवायचे. सोपा प्रश्न आहे हा पण मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. पुढचे प्रश्न आहे आपले स्वाध्यायामधील पहिला जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा तुम्हाला, म्हणजे तो सोडवायचा आहे, महत्त्वाचा आहे. त्यानंतर शास्त्रीय कार्यालयामधील पहिलं आणि त्यानंतर फरक स्पष्ट करामधील दोन्ही महत्त्वाचे आहेत ह्या स्वाध्यायातील. त्यानंतर आता 8वं प्रकरण आपलं धातू विज्ञान मधील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया. धातू विज्ञान मध्ये आपले महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणते तुम्हाला मी सांगून देतो. हा जी आकृती आहे ना ही महत्त्वाची आहे, लक्षात घे, विचारली गेली होती, अजून पण विचारण्याचे भरपूर चान्सेस आहेत. त्यानंतर आयनिक संयुगाची मित्रांनो तुम्हाला व्याख्या विचारली जाऊ शकते. आणि त्यानंतर आपला जो हा तक्ता आणि धातू विज्ञानची व्याख्या खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढे जाऊया. हे सर्व ज्या पद्धती आहेत ना टेबल पद्धत किंवा तुमची विलगीकरणाची वगैरे, ह्या सर्व पद्धतींची आकृती वगैरे पाहून घ्या आणि त्या पद्धतीची थोडक्यात माहिती समजून घ्या, कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्यावरती एक्झॅक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो ते सांगता येत नाही, परंतु विचारला जाऊ शकतो, एवढं लक्षात नक्की ठेवा. त्यानंतर जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न आपला कोणता आहे तुम्हाला मी सांगून देतो. स्वाध्यायामधील आपला जो प्रश्न क्रमांक 14 संज्ञा स्पष्ट करा, त्यातील 4 संज्ञा धातू विज्ञान, धातुके, खनिजे, मृदा औषधी 4 महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर शास्त्रीय कारणे दोन्ही पण महत्त्वाचे, एकच महत्त्वाचं आहे, सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर इकडं खालील घटनांसाठी रासायनिक समीकरण लिहा, हे सर्व आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. आणि त्यानंतर नामनिर्देशित आकृती काढा, त्यामध्ये हे तिसरी जी आकृती आहे अल्युमिनियाचे विद्युत अपघटन, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर आता कार्बनी संयुगे, खूप महत्त्वाचा धडा आहे हा सुद्धा, प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यामध्ये जाऊयात आपण. त्यातील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया. त्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी सांगतो तक्ता खूप महत्त्वाचे आहेत, तक्ते तुम्हाला सर्व करायचे आहेत, परंतु हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला हा तक्ता करायचाच आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया. हा वाला पण तक्ता खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर हे 2 टेबल मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. पुढच्या प्रश्नांमध्ये आपण डायरेक्ट मला वाटते स्वाध्यायामधील प्रश्न असतील, स्वाध्यायामधील तुम्हाला प्रश्न सांगून देतो, लक्षात घ्या. चला आता स्वाध्यायामध्ये जाऊयात आपण. स्वाध्यायामधील प्रश्न पाहूया 1 मिनिटासाठी. हा ओके. स्वाध्यायामधील प्रश्न तुम्हाला मी सांगतो. प्रश्न क्रमांक 5 खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी IUPAC नावे लिहा. सर्व मित्रांनो जे आहेत ना 1 2 3 4 5 6 हे 6 आहेत ना खूप परफेक्ट करा, विचारले जाऊ शकतात, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरामध्ये पहिले 2 आणि मित्रांनो हा तिसरा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे पहिले 2 आणि हा 5वा हा महत्त्वाचा आहे. हे क्वेश्चन तुम्हाला करायचेच आहेत. आणि त्यानंतर हे अशा प्रकारचे म्हणजे कार्बनी संयुगाचे खाली जर असे प्रकार लिहा वगैरे विचारले जाऊ शकतात. हे तर जेवढ्या तुम्हाला स्वाध्यायामध्ये जेवढ्या अभिक्रिया पाहायला भेटतात ना त्या सर्व अभिक्रियांची मित्रांनो तुम्ही तयारी नक्की करा. त्यानंतर अवकाश मोहिमा हा जो आपला प्रकरण आहे त्यातील महत्त्वाचे आपण प्रश्न पाहूया. अवकाश मोहिमेमध्ये तुम्हाला मी सांगून देतो खाली जी आपली ही वाली जी आकृती आहे ना खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर हे वाली पण आकृती महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर आपल्या खाली प्रश्नांकडे आपल्या स्वाध्यायातील प्रश्नांकडे जाऊया. स्वाध्यायातील तुम्हाला सांगतो हा तक्ता महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 विधान चुकी बरोबर मध्ये पहिले 2 महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधील पहिले 2 आणि मित्रांनो इकडे जे उदाहरण आहेत ना सोडवलेले त्यातील हे दुसरं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मी विज्ञान भागाचे सर्व महत्त्वाचे प्रश्न सांगितले आहेत. ह्या प्रश्नांची तयारी करा, तुम्ही नक्कीच विज्ञान भागाच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद.